तळोदा पालिकेचा डबल गेम, आधीच भरलेल्या पाणीपट्टीचे पुन्हा बिल, नागरिकांचा संताप उसळला। निवडणूक संपली पण पालिकेचा कारभार पुन्हा चर्चेत। नागरिकांनी पाणीपट्टी भरली, पावती घेतली तरीही बिल पुन्हा घरपोच। हा गोंधळ आहे की जाणून बुजून सुरू केलेला वसुलीचा खेळ? पहा हा बेधडक खुलासा। तळोदा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा जनतेच्या रोषाला सामोरे जातोय। डिसेंबर महिन्यात नगर परिषद निवडणुकीपूर्वी अनेक नागरिकांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरून निवडणुकीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळविले होते। तसेच काहींनी आगाऊ भरणा केलाय। पालिकेने त्याची पावती देऊन खात्री दिली होती की त्या आर्थिक वर्षासाठी पाणीपट्टी पूर्ण झाली आहे। पण आता मार्च एंडिंगच्या निमित्ताने पुन्हा वसुलीसाठी नवी बिले घराघरात पोहोचू लागली आहेत। आधीच 840 वार्षिक पाणीपट्टी भरलेले असूनही तेच बिल पुन्हा मिळाल्याने नागरिक संतापले आहेत। नागरिक सांगतात, आमच्याकडे पावती आहे तरी पुन्हा बिल आलंय। हा गोंधळ नाही तर वसुलीचा डाव आहे। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही वारंवार त्रास भोगतो। कोणाला विचारायचं, कुणाकडे तक्रार करायची हेच समजत नाही। एकदा नागरिकाने कर किंवा पाणीपट्टी भरल्यावर त्याच कालावधीसाठी पुन्हा वसुली करणे बेकायदेशीर आहे। तरीही तळोदा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने प्राप्त नोंदी तपासल्याशिवाय बिल तयार केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हा केवळ निष्काळजीपणाचं उदाहरण नाही तर लोकांच्या विश्वासाशी केलेला खेळ आहे। कोणत्या अधिकाऱ्यांनी ही नवी बिले तयार केली? पूर्वीची नोंद का तपासली नाही? आणि पुन्हा वसुलीचे आदेश कोणी दिले? या सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिक शोधत आहेत। नगर परिषदेचा हा वसुली गोंधळ की आर्थिक डाव याचा निकाल नागरिकांना हवाय। कारण एकीकडे शुद्ध पाणीपुरवठा नाही आणि दुसरीकडे दुप्पट वसुली, हे चित्र तळोद्यात जनतेच्या सहनशक्तीचा अंत करते। प्रशासन जागं होणार का की नागरिकच पुढे येऊन उत्तर मागणार? या प्रकरणानंतर परिवर्तन 24 न्यूजने ही बाब पाणीपुरवठा सभापती कल्पेश चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यांनी सांगितले की नागरिकांच्या विश्वासावर आम्ही सत्तेत आलो, त्यामुळे कुठल्याही नळपट्टी धारकास संभ्रमात न ठेवता अगर आधीच पाणीपट्टी भरणा केला असल्यास निश्चिंत राहावे। पाणीपट्टी भरणा नोंदी अद्यावत आहेत, नजर चुकीने पुन्हा बिल दिले गेले असणार। आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज, जिथे जनतेचा सवाल थेट प्रशासनाच्या दारात पोहोचतो।